नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आपण चाललोय कोकणात, म्हणजे माझ्या गावी. सो आपला प्रवास असणार ट्रेनने. आज आपण चाललोय गणपती निमित्त, खास गणपतीला गावी चाललोय. कोकण आणि गणपती, कोकणातला गणपती आणि कोकणातला गणेशोत्सव हा खूप वेगळ्या प्रकारचा असतो. कारण इथे गणपती घरोघरी गणपती येतात, चाकरमानी येतात, सगळे आपल्या कोकणामध्ये जातात. सो मंडळी, आज आपला प्रवास असणार आहे वसई टू संगमेश्वर. आणि संगमेश्वर आपण देऊळला जाणार आहोत. सो प्रवास कसा होत आहे, वसईला तर गर्दी तर खूप असणार आहे, कारण गणपती आहेत. गणपती म्हटलं की ट्रेनलाही गर्दी येतेच. सो गणपतीला आपण चाललो आहे. वसईला किती ट्रेन आहेत तर आपल्याला वसईला जाऊन समजा काय आपली तर तिकीट कन्फर्म आहे, त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण गणपतीला गावी जायचं म्हटलं की स्लीपर डबे हे पण जनरल डबे होऊन जातात. सो आपल्याला गेल्यानंतरच कळेल की वसईला किती गर्दी आहे. सो हा आपला जो व्हिडिओ आहे ना, खूप मोठा होणार आहे. ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की वसईवरून आपण गावी कसं जातो आहे, आणि तिथून आपल्याला उद्या सकाळी म्हणजेच मॉर्निंगला आपल्याला गणपती आणायला पण जायचं आहे. तर तो पण हा व्हिडिओ ह्याच्यामध्येच येणार आहे. सो चला तर पटापट बरोबर आपण वसईला जाऊया, वसई स्टेशनला जाऊया. आणि वसई स्टेशनवरून गर्दी किती आहे, काय आहे ते आपल्याला तिथे जाऊनच समजेल. तर मंडळी फायनली पोहोचलो वसईला. आता वाजलेत 10:30. अजून गाडीला खूप टाईम आहे. दादा आणि माझा मित्र इथे मला मिळणार आहे. तर पहिलं त्यांच्याशी आपण भेट घेऊया आणि नंतर पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. खूप गर्दी आहे. सुमित आता आपल्याला जो भेटलेला आहे तो त्या साईडने चालतोय. दादा आणि संकेत आपल्याला थोडे मिळतील आणि विकी माझा मित्र पण पुढे मिळेल. एवढं आहे मंडळी, गर्दी बघा. आम्ही चाललोय गावात. ये थांब, येईल ना त्यात काय. चढा चढा फटाफट फटाफट. हा जनरल आहे वाटतं. ते विकी आपला किती नंबर आहे? 12-13. हे सुशा हे अमित चढले काय? वेट 11. थांब 10-11-13. 10 मधला 11 कुठे आहे? वरती 13 मध्ये आहे. 13 मध्ये ही तुझी आहे, ही आपली आहे. इथे आपण बसूया आणि लोक इथे बसूया. काय होय 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 ओ भाऊ, हे मला बसून दे आधी. चल दादा की गणपती बाप्पा मोरया बोल. चल गणपती बाप्पा मोरया. मंडळी, फायनली गाडी आपली रवाना झाली पनवेल चिपळूणच्या दिशेने. सो ह्या गाडीचा रूट आहे ना, तो डायरेक्टली नॉनस्टॉप जाणार आहे पनवेलवरून रोहानंतर मानगाववरून खेडवरून संगमेश्वर. आपला हा लास्ट होता. संगमेश्वरला आपण उतरणार आहोत आणि तिथून जी गाडी आता आपण अजून काही केलं नाही आहे की म्हणजे बसने जायचं की ऑटोने जायचं काही विचार केला नाही आहे. पण बघू तिथे गेल्यानंतर आपण काहीतरी डिसाईड करू. सो मंडळी, या गाडीच्या टायमिंगचं बोलायचं झालं तर ही गाडी अहमदाबादवरून 4 वाजता सुटते आणि आपल्या वसईला येते 11:15 वाजता आणि आपल्या संगमेश्वरला पोहोचते 4:45 वाजता. सो आपल्याबरोबर प्रवास करतोय सुमित. काय बोलायचं तुला? गणपती बाप्पा. शुभ सकाळ मंडळी. सकाळचे 6 वाजलेत. गाडी पोचले दिवाणखोटीला आणि हा मॉर्निंग व्ह्यू बघा किती खूप सुंदर दिसतोय.
फायनली पोचलो खेडला बघताय ना खूप पाऊस पडतोय आणि आपण पोचलोय 7 वाजता खेडला. गाडी खूप लेट आहे. आता संगमेश्वर जायला मला वाटतं अजून 2 तास लागतील आणि पावसाने तुफान बॅटिंग चालू आहे. तुफान पावसाची बॅटिंग चालू आहे. फायनली अर्ध्या तासाच्या क्रॉसिंग नंतर गाडी आपली रवाना झाली संगमेश्वरच्या दिशेने. मोठा माणूस असतो. इथून जा ना. नाही येळ लागलाय. ते आले ट्रेन घेऊन गेली तर कशी ट्रेन पिसाळ ना. हा सुप्रभात मंडळी, फायनली पोहोचतोय चिपळूणला. वाजले सकाळी 7:30. अजून आपल्याला 1 तास लागला इथून संगमेश्वरला जाण्यासाठी. बघू आता पुढे क्रॉसिंग तर लागली नाही पाहिजे. आपली बॅग आहे ना. हा चिपळूणला फोटो काढा. तर नाही ना. बाय बाय कर. बाय बाय बाय. वो बजा ना वापस. सकाळचे 9 वाजलेत. या गाडीचा टायमिंग होता 3चा. 3-3:30चा टायमिंग होता संगमेश्वरचा. पण पोचलोय आपण सकाळी 9 वाजता. थांब. हो आता उतरणार. आत्तेचा मुलगा आला आपल्याला देवरुखला इथून घेऊन जाण्यासाठी. तर याच्याच ऑटोने आपण जाणार आहोत आपल्या घरी. नमस्कार मंडळी, फायनली पोहोचलो आहे कोकणात. सकाळी 10 वाजता जस्ट पोहोचलो. गाडी खूप लेट होती. 12 तास लागले आम्हाला ट्रेनचा प्रवास करायला. आणि सो आता आपण फटाफट तयारी केली आणि निघालो आहे गणपतीच्या आगमनासाठी. तर चला तर मग तुम्हाला गणपतीचं आगमन दाखवतो.
घुमला मोरया तुझा रे नाद घुमला नभदार कुणी आले सरी बरसून आल्या नभदार आले सरी बरसून आल्या सरी बरसून आल्या देवा तुझा स्वागत आला मोरया तुझा रे नाद घुमला मोरया तुझा रे नाद घुमला तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.